मनोबल प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टॉपिक घेणार आहोत पॉवर, द रेट ऑफ डुईंग वर्क। म्हणजे काय पॉवर, म्हणजेच काय शक्ती। तर आजचा टॉपिक काय पॉवर म्हणजे काय शक्ती, मराठीमध्ये काय म्हणू आपण याला शक्ती। ओके, ही झाली पुस्तकी डेफिनेशन। आपल्याला सामान्य भाषेत जर हे समजून घ्यायचं असेल, पॉवर म्हणजे मी किंवा तुम्ही, आपण, अरे लाईन गेली, रेकॉर्डिंग दिसत आहे का? सॉरी लाईन गेली, बघू आपण क्लिअरिटी कशी येते। हा, तर मराठी भाषेत एकदम आपल्या बोलचालीच्या भाषेत आपण एकदम सिंपल भाषेमध्ये आपण पॉवर शक्तीला काय म्हणू शकतो की मी किंवा तुम्ही कुठलाही एक पर्सन किंवा कुठली एक काही वस्तू एक काम करण्यासाठी किती वेळ घेतो त्याला आपण काय म्हणू, त्याला त्या ऑब्जेक्टची, त्या वस्तूची आपण त्याला पॉवर म्हणू, शक्ती म्हणू। आता हे मी एका छोट्याशा उदाहरण तुम्हाला सांगतो। जर एक पर्सन आहे, तो वेट लिफ्टिंग करत आहे, तर तो रिपिटेशन देत आहे। रिपिटेशन म्हणजे वारंवार रिपिटेशन करत आहे। आपण समजा वेट लिफ्टिंग करत आहे, उचलत आहोत काहीतरी वजन, तर एक व्यक्ती एखादं काम, एखादं वजन, एखाद्या म्हणजे समजा असं समजू आपण, एक व्यक्ती 10 किलो वजन 10 सेकंदात 10 वेळेस वर खाली उचलत असेल, आणि दुसरा व्यक्ती 10 किलो वजन 10 सेकंदात 20 वेळा उचल बस करत असेल, तर त्याला आपण काय म्हणू की दुसऱ्या व्यक्तीची ही पॉवर, शक्ती ही काय जास्त आहे। हेच आपण दुसऱ्या उदाहरणावरून समजून घेऊ। एक व्यक्ती आहे 10 सेकंदात दोरीवरच्या उड्या 10 वेळा मारत आहे, आणि दुसरी व्यक्ती आहे ती 10 सेकंदातच दोरीवरच्या उड्या ह्या 20 वेळा मारत आहे। तर सांगा बरं आपल्याला कोणाची पॉवर किंवा कोणाची शक्ती जास्त झाली? त्या जो कमी वेळेत किंवा सेम वेळेत जास्त वेळा ते कार्य करत आहे त्या व्यक्तीची पॉवर किंवा शक्ती ही जास्त झाली। हे आपण एका उदाहरणावरून समजू। बघा उदाहरण बघा, हा बघितलं का? इथं उदाहरण कसं आहे, एक विमान आहे, ते नागपूरवरून मुंबईला जात आहे, तर ते नागपूरवरून मुंबईला जायला 1 तास लावत आहे। ओके, वेळ किती लावला? 1 तास। तेच जर का आपण नागपूरवरून मुंबईला गेलो तर कारने 12 तास लागत आहे। म्हणजे आपण कार्य म्हणजे जे वर्क करत आहोत ते तितकंच करत आहोत, पण वेळ आपल्याला विमानाने कमी लागत आहे। तर मग मला सांगा बरं की इथे पॉवर किंवा शक्ती कोणाची जास्त झाली? ऑब्व्हियसली विमानाची। तर आता आपल्याला हे फॉर्म्युलाच्या बेसिसवर जर बघायचं असेल तर कसं बघू? पॉवर हे मी पी ने घेतो, दिसत आहे का क्लिअर? लाईन गेलेली आहे म्हणून मी सॉरी त्यासाठी। पॉवर पी ने दर्शवतो रेट ऑफ डुईंग वर्क, ओके, किंवा वर्क डन, तर वर्क लिहितो अपॉन टाइम। ओके, वर्क डनला आपणच कसं, यालाच काय म्हणू शकतो, हा झाला याचा फॉर्म्युला। आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं की वर्क म्हणजे काय, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। ओके, हे तर माहित आहे ना तुम्हाला हे कामात पडेल पुढे। तर वर्कचं युनिट काय आहे? जूल। टाइमचं युनिट काय आहे? सेकंद। जूल पर सेकंद यालाच आपण काय म्हणतो? यालाच ऑर मध्ये आपण म्हणू शकतो वॅट। आलं का लक्षात तुमच्या? ओके, तर चला आपण मागच्या गत वर्षात झालेले पीवायक्यूचे क्वेश्चन्स रेल्वेमध्ये आलेले, आरआरबी जेई वगैरे सर्वेचे, यामध्ये आपण किंवा आरआरबी ग्रुप डी एनटीपीसी मध्ये जे क्वेश्चन्स मिळालेले आहेत आपण ते याच्यामध्ये घेऊन घेऊ। ओके, चल पहिला क्वेश्चन तुम्ही बोर्डवर बघा। पहिला क्वेश्चन आहे, दिसत आहे बोर्डवर? हा, ओके। पहिला क्वेश्चन आहे, एक अश्वशक्ती म्हणजे किंवा 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू। ओके, आता याच्या मागची एक स्टोरी आहे। नियर अबाउट 1700च्या दशकामध्ये, म्हणजे आजपासून 300 वर्ष आधी, जेम्स सर्व गोष्टी कशा व्हायच्या, आपण जेही काही मेहनतीचे किंवा जेही काही पॉवरचे किंवा शक्तीचे जे काम करत होतो किंवा जे ट्रान्सपोर्ट वगैरे करत आहोत, या सर्व गोष्टीसाठी कामांसाठी युरोपमध्ये काय होतं, घोड्यांचा वापर जास्त होत होता। ओके, तर जेम्स वॅट यांनी काय केलं, तेव्हा इंजिनचा शोध लावला। तर आता तिथे त्यांना दाखवायचं होतं की बाबा मी एक इंजिन तयार केलं, याची पॉवर किती आहे। तर मग आता आपल्याला कशाच्या तरी कंपॅरेटिव्हली मध्ये ते दाखवावं लागेल। तर त्यांनी
तेव्हा असलेल्या घोड्यांच्या कम्पॅरेटरमध्ये, म्हणजे माझं एक इंजिन किती घोड्यांच्या बरोबर काम करू शकतं हे दाखवण्याचं मापक त्यांनी दाखवलं. तर त्याच्यावरून त्यांनी या गोष्टीला हॉर्स पॉवर, या इंजिनच्या पॉवरला कसं हॉर्स पॉवर मध्ये, हॉर्सची पॉवर म्हणून पहिल्या वेळेस संबोधलं आणि म्हणून तेव्हापासून आपण या गोष्टीला हॉर्स पॉवर समजतो. आता 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय, तर बघा एक घोडा, आता चित्र दिसत आहे का तुम्हाला, मी चित्र, एक घोडा 74.6 kg वजन हे एका सेकंदात 1 मीटर पर्यंत वर उचलत आहे. ओके, तर ते इक्वल टू असतं 1 हॉर्स पॉवरच्या. आता आपण पॉवरची पुन्हा एकदा हे बघू. पॉवरचं आपण आत्ताच काय म्हटलं होतं, फॉर्म्युला काय म्हटलं होतं, वर्क डन. ओके, वर्क डन पर युनिट टाइम, म्हणजे कार्य भागेला, इथे मराठीमध्ये लिहितो, कार्य भागेला वेळ, सॉरी, कळालं का. आता वर्क डन म्हणजे कार्याला काय लिहू शकतो आपण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन मध्ये टाइम, बल गुणिला विस्थापन अपॉन वेळ. आलं का लक्षात. आता आपण असं घेऊ, मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांनी जेव्हा इंजिनची पॉवर दाखवली हॉर्सच्या तुलनेत, म्हणजे घोड्यांच्या तुलनेत, तेव्हा त्याला काय आलं होतं की एक घोडा हा 74.6 kg वजन उचलत आहे एका सेकंदामध्ये 1 मीटर पर्यंत. ओके, चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवलं. तर मग आता इथे आपण हे घेऊ, फोर्स म्हणजे काय, mg, मास इंटू ग्रॅव्हिटी. डिस्प्लेसमेंट कशामध्ये घेऊ आपण, विस्थापन मीटर मध्ये. वेळ कशामध्ये घेऊ, सेकंद मध्ये. आलं. मास किती आहे, मास आहे 74.6 kg. जी ची व्हॅल्यू आपण काय घेऊ, त्यांनी घेतली जी ची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या ऐवजी अप्रॉक्सिमेट 10 मीटर पर सेकंड. आणि किती मीटर वर उचलत आहे, मी म्हटलं 1 मीटर. आणि किती वेळामध्ये, 1 सेकंदामध्ये. तर याच काय झालं, 74.6 इंटू 10 गुणिला 1 आपण भागेला 1, म्हणजेच हे किती आलं, 746 जूल पर सेकंद. आता जूल पर सेकंद हे झालं त्याचं युनिट. पण हा सर्व शोध जेम्स वॅट यांनी लावला होता. तर त्यांना ऑनर, त्यांना सत्कार म्हणून आपण त्यांच्याच नावाला हे युनिट दिलं आणि त्याला आपण वॅट असं म्हणतो, म्हणजे जूल पर सेकंडलाच वॅट असं म्हणतो. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं 1 HP 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती, 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 जूल पर सेकंड और वॅट. आलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. मी इथे चित्र बघत जा, तुम्ही त्या चित्रामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं हे क्लिअर होईल. येणाऱ्या काळात आपण जितकं जास्त पॉसिबल होईल तितकं टेक्नॉलॉजीचा वापर करून मराठीमध्ये हे सर्व कंटेंट ॲनिमेशन मध्ये घेऊन, तर त्याच्यासाठी माझं काम चालू आहे. बट सद्यस्थितीत माझ्याजवळची टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स नाही आहे की मी ते तितकं, म्हणजे माझ्या टेक्निकल जे इक्विपमेंट आहेत ते इतकं सपोर्ट नाही करत आहे आणि थोडं सध्या बजेटही नाही आहे, म्हणून थोडं त्या गोष्टीला डिले होईल. तरी आपण येणाऱ्या काळात नक्कीच कमीत कमी विज्ञानाची तरी कुठल्याही मराठी मुलाला NCERT बेस्ड जर क्वेश्चन आला तर तो आपल्या सिरीजच्या बाहेर किंवा आपल्या व्हिडिओच्या बाहेर इथून बाहेर जाणार नाही याची खात्री घेतो. ओके, मी याची खात्री घेतो. चला नेक्स्ट हे बघू. आता क्वेश्चन बघू. हां, मी बाजून सरतो, क्वेश्चन बघा बोर्डावर. क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते शक्तीचे एकक नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ पॉवर. हे ऑप्शन्स आहेत. ओके, चला मी येतो समोर. तर काय आहे, किलोवॅट आवर, वॅट, जूल पर सेकंद आणि अश्वशक्ती. तर याच्यात वॅट म्हणजेच मी काय सांगितलं, जूल पर सेकंद म्हणजेच काय होतं,
वॅट. ओके, तर हे आपण वापरतो. किलोवॅट आवर हे सुद्धा हॉर्स पॉवर आताच आपण काढलं की 1 हॉर्स पॉवर किती 746 वॅट. ओके, हे सुद्धा म्हणजे ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी हे तिन्ही उदाहरण आहे. किलोवॅट आवर हे एनर्जीचे युनिट आहे. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचे डिटेल सोल्युशन बघितलेले आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बोर्डावर. तुम्ही ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बोर्डावर बघा. क्वेश्चन आहे, मी इकडून घेऊन जातो. क्वेश्चन आहे, काम करण्याची दर किंवा ऊर्जा हस्तांतराची दर म्हणजे नेमकं काय? म्हणजे व्हॉट इज द रेट ऑफ डुईंग वर्क ऑर एनर्जी ट्रान्सफर रेट. ऑप्शन मध्ये दिलेला आहे तुम्हाला पॉवर, वर्क डन, तिसरा इम्पल्स, चौथा आहे फोर्स. ओके, तर बघा मी तुम्हाला काय सांगितलं तुला डेफिनेशन काय आहे पॉवरची. रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे पॉवर नेमका काय, वर्क डन अपॉन मध्ये टाइम म्हणजे शक्ती बरोबर काय कार्य वेळ भागीला वेळ म्हणजे कार्य करण्याच्या दरालाच आपण काय म्हणू शक्ती असं म्हणू. ओके, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा तर ऑप्शन ए पॉवर हे युनिट आहे. ओके, कळालं. पॉवरची डेफिनेशन म्हणजे काय होतं, रेट ऑफ डुईंग वर्क किंवा तुम्ही किती एनर्जी खर्च केली किंवा किती एनर्जी ट्रान्सफर केली हे म्हणजे काय पॉवरच होतं. ओके, इथे आपण आणखीन एक बघू. बघा पॉवर म्हणजे काय म्हटलं होतं आपण, वर्क डन अपॉन टाइम. शक्ती म्हणजे काय कार्य अपॉन टाइम. कार्याला आपण कसं लिहिलं होतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आलं लक्षात. आता इथे एक बघा, तुम्हाला हे माहिती आहे का, फोर्स म्हणजे बल गुणिला जर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, विस्थापन अपॉन टाइम म्हणजे विस्थापन अपॉन वेळ. यालाच आपण मराठीत लिहून घेतो, बल गुणेला विस्थापन अपॉन मध्ये वेळ. पण तुम्हाला माहित आहे का व्हेलॉसिटी म्हणजे नेमकं काय होतं, व्हेलॉसिटी होतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय वेग. व्हेलॉसिटीला आपण मराठीत काय म्हणतो, वेग. म्हणजे इथून दुसरा एक फॉर्म्युला येतो, पॉवर बरोबर फोर्स इंटू व्हेलॉसिटी म्हणजे शक्ती बरोबर बल गुणेला वेग. हाही फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर का तुम्हाला व्हेलॉसिटी दिली आणि फोर्स दिला आणि पॉवर विचारली तर तिथे डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरता येईल, फोर्स इंटू व्हेलॉसिटी बरोबर किती, बरोबर म्हणजे काय पॉवर. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन आहे बोर्डवर, वाचा तुम्ही. दिसत आहे ना क्वेश्चन. ए बॉडी ऑफ 50 kg mass climb a boy of a 50 kg mass climb 40 stairs in 9 seconds. If the height of each stair is 150 centimeter, 15 centimeter, then find his power. जी ची व्हॅल्यू दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मराठीमध्ये आहे 50 किलो वस्तुमान असलेला एक मुलगा 9 सेकंदात 40 पायऱ्या चढतो. जर प्रत्येक पायरीची उंची 15 सेंटीमीटर असेल तर त्याची शक्ती शोधा, त्याची पॉवर शोधा. ओके, ऑप्शन दिले आहे, ऑप्शन बघून घ्या. तर हा प्रश्न कसा आहे बघा, याच्यात काय दिलेलं आहे आपण लिहून घेऊ. मास किती दिलेला आहे 50 kg.
स्टेअर किती आहेत? स्टेअर म्हणजे अशा पायऱ्या आहेत त्या. ओके, हा मुलगा आहे इथे. या मुलाला डोक्यावर किंवा काहीतरी वजन घेऊन, किंवा हा स्वतः 50 केजीचा आहे, सॉरी हा स्वतः 50 केजीचा आहे. या एका पायरीची उंची ही जी आहे ही 15 सेंटीमीटर आहे. ओके, 15 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. याला ह्या पायऱ्या अशा इथपर्यंत चढत जायच्या आहेत. किती सेकंदात? ह्या अशा किती पायऱ्या आहेत? अशा ह्या 40 पायऱ्या आहेत. ओके, तर मग याची हाईट ही टोटल इथपासून, या ग्राउंड पासून इथपर्यंत हा पोहोचेल, तर याची ही टोटल हाईट होणार आहे. तर टोटल हाईट किती होईल? उंची किती होईल? 15 सेंटीमीटरची एक पायरी आहे, अशा 40 पायऱ्या आहेत. ओके, तर 15 सेंटीमीटर आहे. आपल्याला हाईट हे जेव्हा हे काढायचं असतं तेव्हा मीटर मध्ये हवी असते. तर हाईटला आपण डिवायडेड बाय 100 करून घेऊया. ओके, 15 चूक एक 0 0 कटला, 15 चूक 60 अपॉन 10 म्हणजे 6 मीटर. आलं लक्षात आहे? ओके, तर याची हाईट किती झाली? 6 मीटर. पुढे काय विचारलं? पुढे सांगितलेलं आहे टाइम. याला वेळ किती लागला? टाइम लागला 9 सेकंद. ओके, विचारलं काय? पॉवर विचार. ओके, चल एक मिनिट. तर मी आता हे शॉर्ट मध्ये घेऊन घेतो. हाईट झाली आपली 6 मीटर, वेळ झाला 9 सेकंद. पॉवर काय असतं? वर्क डन अपॉन टाइम. ओके, आपण बघितलेलं आहे. हा मुलगा काय करत आहे? इथं डोक्यावर वजन घेऊन तिथपर्यंत वर जात आहे. म्हणजे तो कोणत्या एक एनर्जी काय करत आहे? पोटेन्शियल एनर्जीचा इथे फॉर्म्युला लागेल. वर्क डन मध्ये आपण बघितलं होतं mgh हा फॉर्म्युला लागतो. आपण मध्ये काय? T. मास किती आहे? 50 केजी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती सांगितलेला लागला? जी सांगितलेला आहे 10 मीटर पर सेकंद. आणि हाईट किती निघत आहे आपली? 6 मीटर. ओके, टाइम किती आहे? 9 सेकंद. याच्यावरून किती झालं? 5 6 5 30, 2 0 दशेच्या दशे अपॉन मध्ये 9. काय? जूल पर सेकंद और वॅट. ऑप्शन मध्ये बघून घ्या इकडे. सॉरी, ऑप्शन मध्ये काय काय? ऑप्शन मध्ये ए 333.33 वॅट, बी 332.34 जूल, सी आणि डी. तर आता याच्यात एक मी तुम्हाला आणखीन एक ट्रिक सांगतो. ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? पहिला ऑप्शन वॅट मध्ये आहे, दुसरा ऑप्शन जूल मध्ये आहे, तिसरा ऑप्शन मीटर पर सेकंड मध्ये आहे, आणि चौथा ऑप्शन कशामध्ये आहे? डी वॅट मध्ये आहे. तर इथे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे असेच काढले. कारण आपण काय सांगितलं? पॉवरचं युनिट काय असतं? पॉवरचं युनिट आहे वॅट और जूल पर सेकंड. तर ऑप्शन बी आणि ऑप्शन सी इथेच काढले. ऑप्शन डी, ऑप्शन ए किंवा ऑप्शन डी या दोन पैकी एक आन्सर राहील. तर ऑब्विसली 3000 डिवाइड बाय 9 जर आला तर हे नियर अबाउट काय येईल? 100 अपॉन 3 ने भागलेला तर 3, नियर अबाउट 333.333 वॅट येईल. ओके, चला. तर हे असे एलिमिनेशन तुम्ही टेक्निक वापरू शकता की ऑप्शन्स बघून डायरेक्टली दोन ऑप्शन इथेच आपण जर का वेळ नसला हे सॉल्व्ह करायला आणि आपल्याला दोन मध्ये एक टुक्का घ्यायचा आहे किंवा एक टोला मारायचा आहे आपण म्हणू, तर अशा वेळेस दोन इथे 50% चान्स होईल तुमचा विनिंगचा. ओके, जिथे चारात तुम्ही एक टोला मारू शकता तिथे एका ह्याच्यात, पण टोले मारू नका. ऑप्शन खूप इझी सब्जेक्ट आहे. मला नाही वाटत की तुम्हाला इतकं सांगितल्यानंतर इंटरेस्टिंग खूप आहे. इतकं व्यवस्थित सांगितल्यानंतर कोणालाही याच्यामध्ये काही डाऊट राहील. ओके, आणि इथून तुम्हाला जर मार्क आला, कारण की 2018 मध्ये याच्यावर क्वेश्चन आलेले होते. हा क्वेश्चन 2018चा आहे. 2019च्या बॅचला इतके क्वेश्चन आले नाही. पुन्हा RRB JEE 2024 ला आले. तर ओके, तुम्हाला जर क्वेश्चन आला तर 100% एक क्वेश्चन इथून फिक्स राहील. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे नेम द फिजिकल क्वांटिटी दॅट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड व्हेलॉसिटी. बल आणि वेगाच्या गुणाकारात एवढ्या भौतिक राशीचे नाव सांगा. ओके, आलो समोर. क्वेश्चन दिसला, तुम्ही वाचून घेतला. बघा आता
ऑप्शन मध्ये दिलेला आहे वर्क, ए वर्क कार्य, बी एनर्जी ऊर्जा, सी पॉवर शक्ती आणि डी ऍक्सेलरेशन। यांनी काय सांगितलं गुणाकार, कोणाचा गुणाकार सांगितलेला आहे द नेम ऑफ द फिजिकल क्वांटिटी दॅट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड व्हेलॉसिटी। म्हणजे काय बल आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे काय होईल शक्ती। मी तुम्हाला मागच सांगितलं पॉवर। आता हा कसा होईल पुन्हा आपण बघू। पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम। वर्क डन लाच आपण काय म्हणू शकतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम याला आपण काय लिहू शकतो फोर्स इंटू व्हेलॉसिटी। ओके तर म्हणजे पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी आपण लिहू शकतो। ओके त्याचा ऑप्शन राहील ए। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं जे एक्सप्रेशन सांगतो का नाही ते तुम्ही नोट करून घ्यायचा कारण की त्याच बेसिसवर खूप सारे क्वेश्चन्स तुमचे सोडवले जातील। चला नेक्स्ट बघू। उजेड येत आहे का व्यवस्थित थोडं नाही तर मेहनत वाया जायची पूर्ण। बघू हो चांगलं यायला हवं। नेक्स्ट क्वेश्चन आहे द ॲव्हरेज पॉवर इज इक्वल टू विच ऑफ द फॉलोइंग। सरासरी शक्ती किंवा ॲव्हरेज पॉवर किंवा ॲव्हरेज शक्ती खालीलपैकी कशाच्या बरोबर आहे। ऑप्शन ए टोटल टाइम टेकन अपॉन टोटल युज्ड एनर्जी। एकूण घेतलेला वेळ म्हणजे एकूण वापरलेला वेळ किंवा एकूण वापरलेली ऊर्जा। टोटल फ्री एनर्जी अपॉन टोटल युज्ड एनर्जी। एकूण मुक्त ऊर्जा किंवा एकूण वापरलेली ऊर्जा। टोटल टाइम टेकन अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल। एकूण घेतलेला वेळ किंवा प्रवास केलेले अंतर। टोटल युज्ड एनर्जी अपॉन टोटल टाइम। एकूण वापरलेला ऊर्जा किंवा एकूण वेळ। मी काय म्हटलं होतं पॉवर रेट ऑफ डुईंग वर्क किंवा कार्य करण्याचा दर की एका वेळेत किती आपण कार्य केलं हे म्हणजे पॉवर। याचाच अर्थ काय होतो की आपण एका ठराविक वेळेत किती एनर्जी खर्च केली, किती एनर्जी युज्ड एनर्जी किती एनर्जी खर्च केली याला आपण काय म्हणू शकतो याला आपण पॉवर असंच म्हणतो। तर याच्यावरून ऑप्शन डी टोटल युज्ड एनर्जी अपॉन टोटल टाइम म्हणजे आपण खर्च केलेली एनर्जी किंवा वापरलेली एनर्जी किती वेळात आपण ती एनर्जी वापरलेली आहे यालाच आपण पॉवर किंवा शक्ती असं म्हणतो। नेक्स्ट बोर्डवर बघा मी वाचून सांगतो। वेट 40 न्यूटन क्लाइंब ऑन द रोप ऑफ 20 सेकंड विथ द पॉवर ऑफ 160 वॅट देन ॲट विच हाइट विल शी रीच। जर 40 न्यूटन वजन असलेली मुलगी 160 वॅटची शक्तीने 20 सेकंदासाठी दोरीवर चढते तर ती कोणत्या उंचीवर पोहोचेल तर तिची हाईट काय आहे। ऑप्शन बघून घेतले चला दिसत आहे ना। इथे काय सांगितलेलं आहे आपण लिहून घेऊ। आपल्याला काय सांगितलेलं आहे तिचा 40 न्यूटन असलेले वजन असलेली ओके म्हणजे वजन वेट दिलेलं आहे वेट वजन दिलेलं आहे 40 न्यूटन म्हणजेच हा नेमका काय आहे हा फोर्स आहे 40 न्यूटन ओके। टाइम किती दिलेला आहे 20 सेकंद आणि पॉवर ऑफ वॅट किती दिलेली आहे पॉवर किती दिलेला आहे 160 वॅट। आता आपल्याला काय करायचं पॉवरचा फॉर्म्युला घेऊ आपण पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम ओके। फोर्स दिलेला आहे टाइम दिलेला आहे पॉवर दिलेली आहे ओके। तर यालाच आपण असं लिहू शकतो वर्क डनला आपण काय करू mgh अपॉन टाइम कारण की आपल्याला हाईट विचारलेली आहे ओके हाईट विचारलेली होती। व्हॅल्यू पुट करू पॉवर 160 वॅट मास इनटू ग्रॅव्हिटेशन mg म्हणजे फोर्स दिलेला आहे 40 न्यूटन। हाईट विचारलेली आहे टाइम दिला
26. ओके, तर बघून घेऊ. 160 × 20/40 इज इक्वल टू h मीटरमध्ये 1/2 80. हाईट किती झाली? हाईट झाली 80 मीटर. ओके, ऑप्शन ए चं आन्सर आहे. आलं तुमच्या लक्षात? चालेल. तुम्ही जर मागचे व्हिडिओ नसाल बघा आणि डायरेक्ट या व्हिडिओवर आले असाल तर हे MGH कसं घेतलं हे तुमच्या लक्षात नाही. ओके, तर तुम्ही वर्क डन, कारण की आपण वर्कचा जो आहे पार्ट 1 पार्ट 2 असे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर या वर्कच्या जागी MGH कसं घेत आहे, वर्क तिथे MGH आणि कायनेटिक एनर्जी हे आपण कसं वापरतो हे मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट जम्प केल्यापेक्षा तिथे आहे, कारण की आपल्याला ही PYQ सिरीज आहे. मी तुम्हाला जर प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजून गेलो तर खूप लेंथी होऊन जाईल आणि आपलं जे पर्पज आहे की 15-16 हजार क्वेश्चन MCQ नियर अबाउट बेसिसवरती सॉल्व्ह करायचे तर ते राहून जाईल. ओके, आधीच थोडा वेळ नसल्या कारणाने व्हिडिओ येण्यासाठी थोडा वेळ लागून जातो त्यामुळे. चला नेक्स्ट आहे, मी बाजू सरतो. क्वेश्चन वाचा. ए मोर पॉवरफुल इंजिन कॅन डू अ मोर वर्क इन लेस टाइम. An aeroplane travel more distance as compared to the car in less time. So aeroplane is more powerful than a car. It is an example of which of the following. एक अधिक शक्तिशाली इंजिन कमी वेळेत जास्त कार्य करू शकते. जसे की विमान कारच्या तुलनेत कमी वेळेत जास्त अंतर प्रवास करते, त्यामुळे विमान कारपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर नागपूरने एका तासात एक प्लेन मुंबईला पोहोचतं, तेच जर एक कार नागपूरवरून मुंबईला पोहोचण्यासाठी 12 ते 15 तास लागत असेल तर आपण काय म्हणू शकतो की तितकंच अंतर आहे, म्हणजे कार्य तितकंच होत आहे पण वेळ कमी लागत आहे. जो कमी वेळेत जास्त कार्य करेल त्याची काय जास्त असते, त्याची पॉवर ही जास्त असते. तर ऑप्शन बी शक्ती म्हणजे पॉवर हे काय, हे उदाहरण त्याचं आहे. ऑप्शन बी पॉवरचं आहे. ओके, हे आपण स्टार्टिंगला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच हेच एक्झाम्पल घेतलं होतं. हाच बघा, हा व्हिडिओ, हा क्वेश्चन कधी आलेला आहे? हा आहे ग्रुप डी 29/10/2018 ला ग्रुप डी ला हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन बघा. चला हा क्वेश्चन आपण नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये घेऊ. तरी मी क्वेश्चन तुम्हाला सांगू देतो. क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट ऑफ पॉवर फॉर्म्युला. पॉवरचा फॉर्म्युला ऍज अ कॉन्टेक्स्ट ऑफ कशाच्या, इलेक्ट्रिसिटीच्या. हा क्वेश्चन येतो. तर काय येतो पॉवरचा? इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण वापरतो पॉवर इज इक्वल टू I² R. ओके, तर हा पॉवर मध्ये आहे म्हणून हा क्वेश्चन इथे बघितला, पण याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपण इलेक्ट्रिसिटी जेव्हा चॅप्टर घेऊ आपण तेव्हा बघू. ओके, तर याचा ऑप्शन सी I² R हे राहील. धन्यवाद. आज लाईन गेली होती म्हणून थोडा त्रास झाला आणि मला साऊंडची क्वालिटी सांगसाल कसं. मी थोडं बाहेर गावला गेलो होतो त्याच्या कारणाने सद्यस्थितीत आणि आजारी थोडी तब्येत खराब असल्या कारणाने मी व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकतो. पण आय होप याच्यानंतर मी डेली 2 दिवसात तरी एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. महत्वाचं आहे तुम्हाला आणखीन एक सांगतो. नियर अबाउट ऑगस्ट चालू आहे, सप्टेंबर ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत आपल्या ग्रुप बी ची एक्झाम रेल्वेची स्टार्ट व्हायला हवी. तुम्ही तोपर्यंत ही PYQ सिरीज आणि टेक्स्ट बुक म्हणून एक ऍप येतं, टेक्स्ट बुक ऍप वरून क्वेश्चनची PYQ ची प्रॅक्टिस करा. ओके, आपण हे जे सांगत आहे NCERT 9th and 10th ची मस्ट वाचाच. याच्याशिवाय जर तुम्ही पेपरला जासाल तर तुम्ही डायरेक्ट 40% पेपर सोडून जासाल, कारण की लाईन बाय लाईन क्वेश्चन येतील. तुम्ही कोणाची जर पुस्तक वाचाल, कोणाचेही व्हिडिओ सोर्सेस फॉलो करत असाल तरीही चालेल, काहीही करा, पण लाईन बाय लाईन क्वेश्चन जर पेपर सेटल NCERT मध्ये जात असेल सेट करायला तर आपणही तिथे NCERT वाचणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही 1 ते 2 तास तरी NCERT रिडिंगला द्या. बाकीच्या वेळेस मग PYQ प्रॅक्टिस आणि जिथून कुठून व्हिडिओ सोर्सेस मधून फॉलो करत असाल कुठूनही केलं तरी काही चालेल, पण NCERT प्लस PYQ जर तुम्ही केले तर याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही जास्त विनाकारण वेळ गमवायची गरज राहणार नाही. तुम्ही 90% सिलेबस म्हणजे 90% क्वेश्चन्स इथूनच कव्हर करून बसा आणि उरलेला वेळ टेस्ट मध्ये द्या.
मॅथ आणि रिझनिंगच्या प्रॅक्टिसमध्ये काय सर्वात महत्त्वाचं मला मुलांनी पर्सनली आता ऍक्च्युली हे युट्यूब चॅनल चालू करण्याचा उद्देशच हा होता की मी प्रत्येकाला म्हणजे माझ्या सोबतचे आहेत तर यांना सर्वांना फोनवर नाही गोष्टी करू शकत कारण की माझ्याकडे इतका वेळ कमी असतो. तर बघा तुम्ही काय करताय, तुम्ही जे रिझनिंगचे आहेत ना, रिझनिंगचे व्हिडिओ लेक्चर बघत आहे तर ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. मी तुम्हाला कितीही समजून सांगितलं की रिझनिंग असं असते, पण रिझनिंग काय ऍक्च्युअली प्रॅक्टिसचा विषय आहे. हा प्रॅक्टिसचा विषय. तुम्ही जितकी चांगली प्रॅक्टिस करसाल, जितकी आज तुम्हाला ते एखादी पझल सोडायला 5 मिनिटं लागले, उद्या 4 मिनिटं लागतील, 3 मिनिटं, 2 मिनिटं, एक वेळ येईल की तुम्ही ती 30 सेकंदात सोडून मोकळी करून टाकसाल. ओके, तर हा प्रॅक्टिसचा विषय आहे. प्रॅक्टिस कुठून करसाल? मी तुम्हाला सांगितलं टेक्स्ट बुकचं ऍप आहे, टेक्स्ट बुक. इथून तुम्ही प्रॅक्टिस करा. कुठूनही बुक घ्यायची गरज नाहीये, याची एक पास घेऊन घ्या. इथे माझं काही पेड कंटेंट नाही, म्हणजे मला काही इथून भेटणार नाही. तुम्ही प्ले स्टोअरवर जा, पण इथून प्रॅक्टिस करा. तुमचे 100% इम्प्रूव्हमेंट होईल. 2 दिवसात एक तरी टेस्ट सिरीज द्या. ओके, PYQची जे मागचे फुल लेंथ पेपर आहे ते द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की पेपरची लेवल ऍक्च्युअल काय आहे, मी तुमच्यासाठी काय मेहनत घेत आहे आणि तुम्हाला काय फेस करायचं आहे पेपरामध्ये. ओके, कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स येतील. आणि मॅथसाठी सुद्धा PYQ टेक्स्टबुकवर राहतील. जितकी जास्त टेस्टची प्रॅक्टिस करसाल तुम्ही मॅथची, तर तुम्ही इथे चॅप्टर वाईज दिलेले आहेत. ॲव्हरेज जर घेतला त्या ॲव्हरेजवरचे मागचे 40-50 प्रश्न सोडून घ्यायचे. कोणतं एक जर बुक फॉलो केलं असेल तिथून, किंवा कोणाचे लेक्चर जर केलं असेल तिथून. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर टेस्ट द्यायच्या. आणि त्या टेस्टमधून जो क्वेश्चन तुम्हाला अडला त्याची एक सेपरेट नोट्स बनवा. एक सेपरेट छोटी वही बनवा 100 पानाची. आणि जो प्रश्न चुकला का नाही आपला तो तिथे लिहून घ्या. कारण की हे क्वेश्चन तुम्हाला पेपरला जाण्याच्या आधी तुम्ही खूप जास्त वेळात पटापट कमी वेळेत रिवाइज करून घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुम्ही ते प्रश्न पुन्हा एक्झाम मध्ये चुकवण्याची शक्यता कमी होते. ओके, कारण की इझी प्रश्न आपण असं आहे ना की टायमावर जे एक्झामच्या काही दिवस आधी सर्व रिवाइज नाही करू शकत. तर त्याच्या सर्वात महत्वाचं काय राहील, तुम्ही ज्या चुका करता त्या टेस्टमधून त्याची जी नोट्स काढली राहील ते तुमच्या सर्वात जास्त महत्वाचे राहील. लक्षात घ्या, सर्वात जास्त. प्रत्येकासाठी मॅथ्ससाठी एक वेगळी वही ठेवा, वाटलं असतं रिझनिंगसाठी एक, की जे चुकवतात तेच लिहा. जर का कॅलेंडरचा प्रश्न आज तुमचा चुकला तर कॅलेंडरची छोटीशी जिथं काही चूक झाली ती कॅलेंडरचे प्रश्न त्या नोट्समध्ये काढून घ्या. जर आपण वर्कवरचं एखादा तुमचा प्रश्न चुकला तर तो प्रश्न सायन्सच्या नोट्समध्ये लिहून घ्या. ओके, जय हिंद.